नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये बराच घरामध्ये पितृपक्ष चालू आहे। या पंधरवड्यामध्ये पितृपक्षामध्ये ब्राह्मणांना आणि शेजारील एखाद्या व्यक्तींना आपण आपल्या पितरांसाठी व पितरांना शांत करण्यासाठी श्राद्धाचे जेवण करण्यासाठी बोलत असतो। बरेच लोकांचा प्रश्न असा असतो की श्राद्धाचं जेवण जेवावे का, हे जेवण अपवित्र म्हटलं जाते का। बरेच भाविकांचा असा प्रश्न पडतो की हे श्राद्धाचे जेवण जेवावे का, यांनी आपल्याला पितृदोष किंवा काही दोष तर लागणार नाही ना। म्हणून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशी माहिती देणार आहे की आपल्या धर्मामध्ये, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले गेलेले आहेत। म्हणून धर्मामधले काही महत्त्वपूर्ण निर्णय व गोष्टी नियम आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। हे शास्त्रानुसार व विधीनुसार सत्य म्हटले गेलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम पितृदेवताय नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्राद्धामध्ये कर्मामध्ये उच्चारलेल्या मंत्राच्या नादाच्या परिणामाने ब्राह्मणाच्या देहातील ब्रह्मतेज जागृत होते। तसेच पितरांना आवाहन करून विश्वदेवांच्या अधिष्ठानाने त्या अन्नोदकावर मंत्राने भारीत पाणी शिंपल्याने अविर्भाग म्हणून अर्पण केलेल्या अन्नातून प्रक्षेपित होणारा सूक्ष्म वायू पितर लहरींना मिळत असतो, हे सहाय्य आहे। श्राद्धाचे भोजन हा अशुभ कर्मविधी मानला आहे। श्राद्ध कर्मातील भोजन हे पितरांच्या नावे केलेल्या आव्हानात्मक मंत्राचे उच्चारणाने भरीत असलेले आहे। तर पहा, यामागची एक कथा आहे। सन 1319ची महालय अमावस्या होती। भाद्रपद अमावस्या, शुक्रवार, उत्तरा नक्षत्र, अंगला, दिनांक 22 सप्टेंबर 2319। सिद्धार्थ प्रहर म्हणजे दत्तात्रेयाची मध्यान्ह भिक्षा मागण्याची वेळ होती। पीठापुरात अल्पराज शर्मा पितृकर्मपूजेत श्राद्धविधीत व्यस्त होते। इकडे स्वयंपाकघरामध्ये सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झालेला होता। निमंत्रित 3 ब्राह्मण अतिथींचे भोजन करण्यासाठी येण्याची वेळ होती आणि घराच्या दारामध्ये आवाज आलेला होता, ओम भवती भिक्षान्न देहि मम। श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथीचं भोजन झालेलं नसताना इतरांना अन्न देणे म्हणजेच रूढी नियमांच्या विरुद्ध असते। पण सुमती माता ही अनुसूयेचे सत्व व तत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मची सुशीला होती। त्यात काही दिवस अगोदर वडील पन्नाचार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवले की बेटा, दत्त कोणत्याही रूपामध्ये भिक्षा मागण्यासाठी तुझ्या दारात येतील, त्यावेळेस बिनमुख त्यांना वापस पाठवू नको। हे आठवून माता सुमती श्राद्धाचा तयार केलेला स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली होती आणि तो समोर अवधूत उभे। त्यांनी विचारले की माता, तुझी मनोकामना सांग। सुमती दत्ताचीच आई होती, त्यामुळे आम लोकांमध्ये ती नक्कीच वेगळंच मागणार। ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू 100 वर्षापासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत। मला त्याचं दर्शन घ्यायची इच्छा आहे। हे ऐकल्यानंतर अवधूताने गडगडाळी कानठळ्या बसतील असे हास्य केले व सुमती मातेसमोर 16 वर्षाचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले। भान हरवलेल्या सुमती मातेने श्रीपाद श्रीवल्लभ यांना साष्टांग दंडवत प्रणाम घातला। श्रीपाद म्हणाले की आई, तू हे काय केलेस? तुझी इच्छा सांग। सुमती माता म्हणाली की तू आता मला आई म्हणालेस आहेस तर तू माझ्या पोटी ये। तथास्तु म्हणत श्रीपाद अंतर्ध्यान पावले व 1320 सालीच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले। अवधूत दत्तात्रेयास श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्यास ही महालय अमावस्या भिक्षा कारणीभूत ठरली। प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्ती कर्म करावे, दान करावे आणि एखाद्या गरीब व्यक्तींना या पितृपक्षामध्ये नक्की दानधर्म करावे, नाहीतर जेवतरी घालावे। व त्याचबरोबर आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूकडे आपल्या पितरांसाठी सद्गती मिळावी म्हणून श्राद्धाचे जेवण करणे अतिशय शुभ मानले जाते।
ज्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे, म्हणून कोणी हे श्राद्धाचे जेवण करायला पाहिजेत, नाकारू नये. महालय अमावस्या विशेष म्हणजे सर्व पितरी अमावस्या अत्यंत विशेष मानली जाते, म्हणून सर्व पितरी अमावस्येपर्यंत आवर्जून कोणाच्या घरी जर बोलवले पितरांचे जेवण करण्यासाठी तर आवर्जून जावे व त्याचे दोष कोणतेही लागत नाहीत. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.